नमस्कार, आईज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज मी तुम्हाला तीळ आणि मुरमुऱ्याचे लाडू कसे बनवायचे त्याची रेसिपी दाखवत आहे। आता संक्रांत आलेली आहे। आता मुरमुरे, तीळ आणि डाळ, शेंगदाणे याचे लाडू बनवून घेऊया। त्याच्यासाठी इथे मी 1 किलो तीळ चांगली स्वच्छ धुवून उन्हात वाळवून घेतलेली आहे। आता कढई तापवायला ठेवलेली आहे आणि तीळ चांगली खरपूस भाजून घ्यायची। चांगली तळतळ उडायला पाहिजे अशी भाजायची। असे भाजल्याने काय होतं की लाडू खूप छान चविष्ट लागतात, कुरकुरीत लागतात। आता थोडी थोडी करून तीळ भाजून घ्यायची आणि मुरमुरे पण चांगले स्वच्छ करून घेतलेले आहेत। हे बघा, अशा प्रकारे चांगला तळतळ आवाज यायला पाहिजे। पूर्ण तीळ फुटायला पाहिजे। जास्ती काळपट पण करायची नाही, नाहीतर लाडू कडू लागतात। आता तीळ चांगली खरपूस भाजून तयार झालेली आहे। आता आपण इथे 2.5 किलो गूळ घेतलेला आहे। त्याच्यातून मी निम्मे गूळचा पाक बनवणार आहे। 1.25 किलो गूळ, थोडंसं तेल किंवा तूप टाकून घ्यायचं, म्हणजे कढईला पाक चिपकत नाही। आता गूळ टाकून घ्यायचा। आता मी निम्मे गूळ टाकणार आहे। गूळ चांगला बारीक चिरून घ्यायचा। पूर्ण गुळाचा पाक केला तरी पण चालेल, पण मी तर निम्मेच गुळाचा पाक बनवणार आहे। आता त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे। गूळ चांगला पूर्ण इरगळेपर्यंत हलवत राहायचं, म्हणजे गूळ खाली चिपकायला नको पाहिजे। आता गूळ विरघळलेला आहे। अगदी झटपट होणारे असे लाडू आहेत आणि अगदी सोपी पद्धत आहे। कोणी पण सहज बनवू शकेल इतकी सोपी पद्धत आहे। आपण काय करायचं, 1 किलो चिक्कीचा गूळ आणि 1 किलो साधा गूळ घ्यायचा। त्याच्याने काय होतं, लाडू चांगले छान मऊ येतात। नुसता चिक्कीचा गूळ जर वापरला तर लाडू एकदम कडक होतात आणि लहान मुलांना खायला जमत नाही। त्याच्यासाठी निम्मी साधा गूळ आणि निम्मी चिक्कीचा गूळ वापरलेला आहे। आता पाक कसा करायचा ते दाखवते। एका डिशमध्ये पाणी घ्यायचं आणि अशा प्रकारे पाक व्हायला पाहिजे। पाकाची गोळी व्हायला पाहिजे, म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे। जास्त घट्ट पाक केला तर तो तीळमध्ये टाकल्याबरोबर कोरडा होतो आणि लाडू वळवायला जमत नाही। जास्त पातळ केला तर तीळचे लाडू बसतात। त्याच्यासाठी पाक असा मध्यमच घ्यायचा, जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही। हे बघा, अशा प्रकारे पाक तयार करायचा। मी तुम्हाला गोळी कशी बनते ते दाखवत आहे। हे बघा, अशी गोळी व्हायला पाहिजे। साध्या गुळाचे लाडू जमत नाही, त्याच्यासाठी चिक्कीचा गूळ वापरायचा। आता आपला पाक तयार झालेला आहे। पाकाची जास्त प्रोसिजर कठीण नसते। हे बघा, अशा प्रकारे गोळी तयार व्हायला पाहिजे। आता इथे मी अर्धा किलो मुरमुरे घेतलेले आहेत, 500 ग्रॅम मुरमुरे गाळून चांगले स्वच्छ केलेले आहेत। आता मुरमुऱ्याचे लाडू बनवून घेऊ। आता मुरमुऱ्यांमध्ये पाक टाकून घ्यायचा। पाक थोडासा पातळ असतो तोपर्यंत मुरमुऱ्याचे लाडू बनवून घ्यायचे, नाहीतर मुरमुरे कोरडे होतात आणि लाडू जमत नाही। त्याच्यासाठी पहिले मुरमुऱ्याचेच लाडू बनवायचे। हे बघा, आता पाक टाकलेला आहे। चांगलं मिक्स करायचं आणि हाताला थोडंसं तेल लावायचं किंवा तूप लावायचं। अगदी
पटापट बनवायचे असतात हे लाडू. ते गार झाल्यावर वळत नाही, त्याच्यासाठी पटापट बनवायचे असतात. हे बघा किती छान लाडू तयार झालेला आहे. हे बघा किती छान लाडू तयार झालेला आहे. आता आपले मुरमुऱ्याचे लाडू तयार झालेले आहेत. तोपर्यंत आपण आता तिळचे लाडू बनवून घेऊ. तीळ पण गार झालेली आहे, भाजून गार केलेली आहे. आता त्याच्यात पण आपण पाक टाकून घेऊ. अशा पद्धतीने अगदी मऊ आणि कुरकुरीत असे लाडू येतात. लहान मुलं सुद्धा आवडीने खातात, इतके छान लाडू येतात. हे बघा पाक टाकलेला आहे. आता तीळ पूर्ण मिक्स करायची आणि लाडू वळवायला घ्यायचे. आता लाडू तयार झालेले आहेत. बघा किती झटपट होणारी अशी रेसिपी आहे आणि सहज हाताने मोडतो. मी तुम्हाला एक लाडू मोडून दाखवते. अगदी मऊ आणि कुरकुरीत असे तिळाचे लाडू आणि मुरमुऱ्याचे लाडू तयार झालेले आहेत. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा. धन्यवाद.